नमस्कार, मी तन्मय टिल्लू. या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. आणि परळच्या वाडिया हॉस्पिटलला आग लागल्याचं कळतंय. पहिल्या मजल्यावरील बंद ऑपरेशन थिएटर्समध्ये ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या होत्या. आग विझवण्यात अग्निशमन दलाला अखेर यश आलंय. आगीत कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही, असं अग्निशमन दलानं स्पष्ट केलंय. पहिल्या मजल्यावरती ऑपरेशन थिएटर बंद आहे, तिथं ही आग लागली होती. ही आग आता विझवण्यात यश आलेलं आहे. अग्निशमन दलाला यश आलेलं आहे. आगीत कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही, असं अग्निशमन दलाचं म्हणणं आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत. कृष्णात, ही आग नेमकी कशामुळे लागली होती आणि किती वेळात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय? तन्मय, वाडिया रुग्णालयाच्या या ऑपरेशन थिएटरमध्ये ही शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं समोर आलं होतं. परंतु अगदी किरकोळ आग लागली आणि त्यानंतर तात्काळ तिथले संबंधित कर्मचारी होते आणि अग्निशमन दल देखील त्या ठिकाणी पोहोचलं होतं आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा धोका न पत्करता, कारण एक रुग्णालय आहे त्यामुळे काळजी घेतली जाते. आसपासचे जे वॉर्ड आहेत तिथले पेशंट्स शेजारच्या वॉर्डमध्ये हलवले जात आहेत, कारण कुठल्याही प्रकारे रुग्णांना कुठलाही धोका येऊ नये यासाठी ठीक काळजी घेतली जाते. परंतु सध्या कुठल्याही प्रकारचे आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलेलं आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका नसल्याचं अग्निशमन दलाने देखील स्पष्ट केलेलं आहे. नक्कीच धन्यवाद कृष्णात, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आणि आता बातमी थेट दिल्लीतनं पाहूया. देशातल्या महागाई विरोधात काँग्रेसनं देशभर आंदोलन केलंय. मात्र काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींच्या दिल्लीतल्या आंदोलनानं आज सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. राहुल गांधी यांच्यासह प्रियंका गांधीही रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा संसद भवन ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा निघणार होता. यात प्रियंका गांधीही सहभागी झाल्या होत्या. मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं. प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यासाठी अक्षरशः फरफटत नेलं. प्रियंका गांधी यांनीही आक्रमक पवित्रा घेत थेट बॅरिकेडवरून उडी घेत आंदोलन कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. हम तो एक मकसद से है ना, यहाँ हमारा मकसद ये है कि हम इनके मंत्री कह रहे हैं इनको महंगाई नहीं दिखती, तो हम पीएम हाउस तक चल के महंगाई दिखाना चाहते हैं, गैस का सिलेंडर दिखाना चाहते हैं जो आज कोई खरीद नहीं सकता है. इतनी महंगाई है, चाहे गरीब हो चाहे मिडिल क्लास के हो, सब तरस रहे हैं, सब तड़प रहे हैं और कोई कुछ ना बोले. उनके लिए महंगाई तो है नहीं. उन्होंने तो पूरी देश की संपत्ति, मोदी जी ने पूरे देश की संपत्ति अपने दोस्तों को दे दी है. उन पे कभी कोई कार्रवाई नहीं है. 2-4 लोग रईस हो गए हैं, उनके महल बने हुए हैं, लेकिन जो आम जनता है वो तरस रही है, तड़प रही है. तर काँग्रेसच्या महागाई विरोधातल्या आंदोलनाचा गृहमंत्री अमित शहांनी चांगलाच समाचार घेतला. आजच्याच दिवशी अयोध्येतल्या राम मंदिराचं भूमिपूजन झालं होतं, म्हणून आजच्याच दिवशी काँग्रेसनं काळे कपडे घातले, आंदोलन केलं, निषेध केला, असा आरोप अमित शहा यांनी केला. कांग्रेस ने आज का दिन इसीलिए विरोध के लिए और विशेषकर काले कपड़ों में विरोध के लिए सिलेक्ट किया है कि वो एक शटल मैसेज देना चाहते हैं कि हम राम जन्मभूमि के शिलान्यास का विरोध करते हैं और अपनी तुष्टीकरण की नीति को वो आगे बढ़ाना चाहते हैं. और मैं तो यही कहना चाहूंगा कि तुष्टीकरण की नीति न देश के लिए अच्छी है न कांग्रेस के लिए अच्छी है. तुष्टीकरण की नीति के चलते ही आज कांग्रेस जिस स्थिति में है वो स्थिति में दिखाई पड़ रही है. ईडी कारवायांचा महाराष्ट्र काँग्रेसकडनं एकीकडे निषेध करण्यात आला. महागाई बेरोजगारी विरोधात काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईमध्ये देखील मोर्चा काढण्यात आला. नाना पटोले, भाई जगतापांसह कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. पोलिसांनी अखेर त्यांना ताब्यात घेतलं. ईडीचा धाक दाखवून आणि आम्ही तुम्हाला तुरुंगात टाकू, वर्षानुवर्ष तुरुंगात ठेवू अशी भीती दाखवून त्या लोकांना आता काही कोणाकोणाला धाक दाखवले मला माहिती नाही. मी पण चर्चा ऐकतोय, पण शेवटी
काँग्रेस पक्ष संपून टाकायचा, शिवसेना संपून टाकायची. आता नड्डाजींचं तुम्ही वक्तव्य स्वतः ऐकलं, त्यांनी जाहीर सांगितलं की आम्हाला शिवसेना संपून टाकायची आहे. आता एकनाथ शिंदे यांना त्यांच्या 40 सहकाऱ्यांना याबद्दल काय बोलायचं तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. ज्यांनी जनतेचा 2000 कोटी रुपयाचा तथाकथित भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्याच्यावर आम्ही जाहीररित्या बोललोय, असं नाही बोलत आहे. यांच्या बाबतीमध्ये ईडी कुठं दिसत नाही. ती काय बिडी पिढत बसली की काय तिकडे? पंतप्रधान मोदींच्या बंगल्याच्या बाहेर शेपट्या हलवत कुत्रे बसल्यासारखे हे सगळे ईडी असेल, सीबीआय असेल, ह्या सगळ्या यंत्रणा जे लोकशाही मजबूत करण्यासाठीच्या केल्या गेलेल्या आहेत, आज विरोधकांना संपवण्यासाठी जो प्रयत्न केला जात आहे संपवला जाणार नाही. आणि आताची मोठी बातमी पाहूया. तेजस ठाकरेंची आता राजकारणात एंट्री होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. तेजस ठाकरेंची युवासेना प्रमुखपदी नियुक्तीची शक्यता आहे. आदित्य ठाकरेंकडे शिवसेना कार्याध्यक्षपद जबाबदारी देण्यात येईल अशी ही माहिती सूत्रांकडून मिळतेय. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता शिवसेनेत मोठे फेरबदल सुरू झालेत. दरम्यान तेजस राजकारणात येणार ही अफवा आहे, त्यावर विश्वास ठेवू नका असं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलंय. तेजस ठाकरे लवकरच राजकारणात दिसतील अशी सकाळपासून चर्चा. शिवसेनेची धुरा जी आहे ते नाही, ही चर्चा मला वाटतं बातम्यांमधूनच कुठेतरी आली आणि बातम्यांमध्येच होत आहे. ह्या चर्चेवर तुम्ही तरी विश्वास ठेवू नका. जेव्हा त्याला यायचं असेल, जर यायचं असेल तर तो तसं सांगेल. पण ही काय कुठून तरी कोणीतरी अफवा सुरू करतं आणि ते आपण कॅरी फॉरवर्ड करतो, ते चुकीचं आहे. तर अडचणीत आलेल्या या शिवसेनेसाठी तेजस ठाकरे हुकमी एक्का ठरणार का? पाहूया. उद्धव ठाकरे वापरणार हुकमाचा एक्का. शिवसेनेच्या भात्यात लवकरच तेजसअस्त्र. तेजस ठाकरे ही राजकारणात सक्रिय होणार. महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक ठाकरे लवकरच प्रवेश करणार आहेत. तेजस उद्धव ठाकरे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे कनिष्ठ चिरंजीव आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंचे धाकटे बंधू. शिवसेनेतला सत्ता संघर्ष गाजत असताना आता शिवसेनेला नवी उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे आपला हुकमाचा एक्का बाहेर काढणार आहेत आणि हा एक्का आहे तेजस ठाकरे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासाठी उद्धव ठाकरे मर्सिडीजमधून राजभवनावर पोहोचले. त्यावेळी पुढच्या सीटवर त्यांच्यासोबत बसले होते तेजस ठाकरे. शिवसेनेतल्या सत्ता संघर्षाचे ते जवळचे साक्षीदार. राजकारणाचं बाळकडू त्यांना जन्मताच लाभलंय. ठाकरे ब्रँडचं वलय बालपणापासूनच त्यांच्या भोवती आहे. सध्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेतली मातब्बर मंडळी पक्ष सोडून चालली आहे. अशा वेळी तेजस मैदानात उतरून शिवसेनेत आणि शिवसैनिकांमध्ये नवी उमेद निर्माण करू शकतात. तसं झालं तर शिवसेनेसाठी 2 से भले 3 ठाकरे अशी जमेची बाजू ठरणार आहे. मला वाटतं याच्याविषयी पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबच निर्णय घेतील आणि समजा तेजस ठाकरे राजकारणात आले त्याच्यात काय नवीन वाटून घेण्याची गरज मला असं वाटतं महाराष्ट्राला वाटून आहे. काही मोजक्या राजकीय घटना वगळल्या तर तेजस ठाकरे नेहमीच राजकारणापासून दूर राहिले. अलीकडेच त्यांनी कोल्हापूरचा दौरा केला. त्यानंतर कार्लागडावर जाऊन ठाकरे घराण्याचं कुलदैवत असलेल्या एकविरा देवीचं दर्शन घेतलं. शिवसेनेवर आलेली राजकीय विघ्न लवकरच दूर होऊ दे अशी प्रार्थना त्यांनी एकविरा मातेला केली. त्यामुळे ते लवकरच सक्रिय राजकारणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे बाळासाहेबांनी 10 वर्षांपूर्वीच तेजसची भर सभेत काय ओळख करून दिली होती ते पाहूया. मला जी आवडेल ती त्याला आवडेल. मला बागेचं काम आवडतं. मला माशांचं ॲक्वेरियम मला आवडायचा. मी कुत्री पाळलेली आहे लोको निरनिळा पेडिग्री डॉग्स ती त्याला आवडेल. त्याची स्वतःला नाही आम्हाला तुझी सेना वगैरे आवडत नाही. माझी स्वतःची सेना आहे. आता जपली कुठली सेना तू काढली तोडफोड सेना आणि तिच्या आला चाल सोडायचा तोडफोड सेना त्यांनी नाव दिलंय. नंतर एकटाच आहे. आपल्या वडिलांप्रमाणेच तेजस ठाकरेंना फोटोग्राफीचा छंद आहे. पण ते वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत. दुर्मिळ प्राण्यांचं संशोधन आणि जतन हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.
तेजस यांनी सापाच्या दुर्मिळ प्रजातीचा शोध लावलाय. त्याला बोईगा ठाकरे असं नाव दिलं. त्याशिवाय लाल रंगाच्या दुर्मिळ खेकड्याचा शोधही त्यांनी लावला. त्यांचे अनेक प्रबंध पर्यावरण विषयक मासिकांमध्ये प्रकाशित झाले. अलीकडेच तेजस ठाकरेंचा 26वा वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्तानं शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये सचिव मिलिंद नार्वेकर यांनी खास जाहिरात प्रसिद्ध केली होती. ठाकरे कुटुंबाचे विवियन रिचर्ड्स अशा शब्दात तेजस ठाकरेंचा उल्लेख जाहिरातीत करण्यात आला होता. शिवसेनेच्या हातातून निष्ठत चाललेला राजकीय सामना वाचवण्यासाठी कॅप्टन उद्धव ठाकरेंनी आता या विवियन रिचर्ड्सच्या हाती बॅट दिली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आणि आता बातमी मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली. मंत्रिमंडळ विस्ताराची नवी तारीख आता समोर आलेली पाहायला मिळते. तारीख सध्या सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात 1.25 महिना उलटलाय तरी मंत्रिमंडळ विस्तार काही होईना. मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता नवा मुहूर्त अखेर सापडलाय. 15 ऑगस्ट आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल असं उदय सामंतांनी म्हटलंय. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील हे लवकरात लवकर या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. आणि माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या सुधीर मुनगंटीवारांनी देखील काल सांगितलेलं आहे की 15 ऑगस्टच्या अगोदर हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि 15 ऑगस्टला सगळे गार्डियन मिनिस्टर फ्लॅग होस्टिंग करतील. सत्ता संघर्षापूर्वीच शिवसेना आणि भाजपमध्ये युतीचं सूत जुळत असल्याचा मोठा गौप्यस्फोट शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी आज केलाय. मात्र भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केल्यानंतर भाजप ठाकरेंवर नाराज झाला. युती फिसकटली असा दावा केसरकरांनी केलाय. तसंच शिंदेंनी बंड केल्यानंतर ठाकरेंनी भाजपला युतीची साथ घातली होती. मात्र शिंदेंना वगळून युती करण्यास भाजप तयार नव्हतं असंही केसरकरांनी सांगितलंय. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंची बदनामी केल्यानं ठाकरेंनी राणेंची पंतप्रधान मोदींकडे तक्रार केल्याचा दावाही केसरकरांनी केलाय. सुशांत सिंह राजपूत प्रकरण ज्यावेळेला घडलं त्याला नारायण राणे साहेबांची प्रेस कॉन्फरन्स ही मुंबईमध्ये झालेली होती आणि ती बीजेपीच्या कार्यालयामध्ये झालेली होती. आणि त्याच्यामुळे जी बदनामी झाली आदित्य साहेबांची त्याच्यामुळे अनेक लोक नाराज झालेली होती. ते म्हणणं खरं होतं म्हणून ते पंतप्रधान महोदयांच्यापर्यंत पोहोचलं. त्याच्यानंतर पंतप्रधान महोदयांचं आणि उद्धव साहेबांचा डायलॉग सुरू झाला. हा डायलॉग सुरू असताना ज्या वेळेला ज्या महत्त्वाचे मुद्दे होते जसेच्या तसे आम्ही एका दुसऱ्याकडे पोचवत होतो. मी अनिल देसाई साहेबांना ह्या गोष्टीची कल्पना दिलेली होती. मिलिंद नार्वेकर अत्यंत जवळचे आहेत, त्यांना ह्या गोष्टीची कल्पना दिलेली होती. आणि ज्या वेळेला मी याला निघून गेलो आसामला त्यावेळेला सुद्धा जे लोक आम्ही बोलणी करत होतो त्याच्यापैकी एकाला मी उद्धव साहेबांना भेटायला पाठवलेलं होतं. त्यांनी सांगितलं की झालेलं गेलेलं आपण विसरून जाऊन एकत्र येण्याची गरज आहे. त्यावेळेला सुद्धा उद्धव साहेबांचं म्हणणं असं होतं की तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना बाजूला ठेवा, आपण तुमच्याबरोबर आघाडी बनवायला तयार आहे. परंतु या गोष्टीला ना तर बीजेपीची लोक तयार होती नाहीतर आम्ही आमदारही तयार नव्हतो. दरम्यान आदित्य ठाकरेंनी दीपक केसरकरांवर पलटवार केलाय. 4 पक्ष बदलणाऱ्या लोकांवर किती विश्वास ठेवायचा असं आदित्य ठाकरे म्हणाले. संभ्रम वाढवण्यासाठी कारणं बदलत राहतात असा घणाघात आदित्यंनी केलाय. शिंदे गटाची गद्दारी जनतेला पटलेली नाही असंही आदित्य ठाकरे म्हणाले. 3 पक्ष बदलून झालेले आणि आता 4थ्या पक्षात पदार्पण करण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांवर किती विश्वास ठेवायचा हा आपण पण विचार केला पाहिजे. कारण गौप्यस्फोट जे काही करायचा प्रयत्न करतायत ते आता एवढी अनेक कारणं दिलेत ना की आता कसं झालंय की आम्ही शिवसंवाद यात्रेत एका स्वागत किंवा एका सभेतून दुसऱ्या सभेत जाईपर्यंत कारण यांचं बदललेलं असतं. गद्दारी कोणाला पटणारी नाही आणि म्हणून कुठे ना कुठेतरी विषय बदलत राहायचे, गोलपोस्ट बदलत राहायचे, लोकांमध्ये संभ्रम वाढवत राहायचा हा एक प्रयत्न सुरू आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या त्यांच्या सागर बंगल्यावरती भेट घेतली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय. हा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कानावर घालण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय. केसरकरांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी अनेक गौप्यस्फोट केले. नारायण राणेंचा केंद्रीय मंत्रिपदी समावेश झाल्यानंतर उद्धव नाराज झाले होते. सुशांत सिंह प्रकरणी आदित्यचं नाव राणे घेत असल्याची तक्रार मोदींकडे करण्यात आली होती असं केसरकरांनी म्हटलं होतं. त्यानंतर आमदार नितेश राणेंनी फडणवीसांची भेट घेऊन केसरकरांबद्दल नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय.
संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरेंना एक मोठा धक्का बसलाय. निवडणुकीमध्ये शिंदे गटानं बाजी मारली आहे. जिल्ह्यातल्या 15 ग्रामपंचायतींपैकी 12 ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचं वर्चस्व पाहायला मिळालंय. कधी काळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिवसेनेला 15 पैकी केवळ एका ग्रामपंचायतीत यश मिळवता आलं. काँग्रेसला एकही ग्रामपंचायत मिळालेली नाही, तर भाजपला एका ठिकाणी यश प्राप्त करता आलंय. राष्ट्रवादीला एक ग्रामपंचायत मिळवण्यात यश आलं. शिंदे गटाचे संजय शिरसाट यांचं हे मोठं यश मानलं जातं. त्यामुळे निकालानंतर शिरसाटांनी शक्ती प्रदर्शन केलं. आरबीआयनं रेपो दरात अर्ध्या टक्क्यांची वाढ केली आणि ही व्याजदर वाढ तात्काळ प्रभावानं लागू होणार असल्याचं आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलंय. आरबीआयच्या या निर्णयामुळे रेपो दर 5.40% पोहोचलाय. रेपो दरात वाढ केल्यानं गृहकर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक, कार कर्ज महागणार आहे. आधीच महागाईशी 2 हात करत असलेल्या सामान्यांवर आणखी एक भार पडणार आहे. ईएमआय कसा वाढेल पाहूयात. कर्ज 20 लाख असेल, 20 वर्ष कालावधी, नवा व्याजदर 8% आणि ईएमआय वाढेल 600 रुपयांनी. 30 लाख कर्ज, ईएमआय वाढेल 800 ते 900 रुपये. 40 लाख कर्ज असेल तर ईएमआय वाढेल 1100 ते 1200 रुपये. 50 लाखाचं कर्ज असेल तर 1500 ते 1600 रुपये ईएमआय वाढेल. छत्रपतींचा विचार म्हणजे